हॅलो फ्रेंड्स, अंजलीज कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघूया माझ्या गार्डनमधील झाडांची माहिती. तर इथे बघत आहात तुम्ही, हे जे सुंदर झाड आहे ते आहे ऑफिस टाईमचं. हे गुलाबी रंगाचं झाड आहे आणि हे झाड आता पावसामुळे खूप फुललं आहे मस्त. या झाडाची जी फुले आहेत ना, ती ऑफिसच्या टायमिंगला म्हणजे लाईक 9-10च्या टायमिंगमध्ये खूप जास्त उमलतात. सो त्याचं नाव आहे ऑफिस टाईम. हे जे झाड आहे हे आहे जास्वंदीचं झाड. हे एका कुंडीमध्येच लावलेलं आहे. नंतर हे झाड बघू शकता, हे सुंदर झाड आहे गवती चहाचं. गवती चहा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि ह्याचे खूप सारे फायदे आहेत, गुणकारी आणि औषधी. रोज गवती चहा करून पिल्यावरती त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे झाड नक्की लावा तुमच्या गार्डनमध्ये. तर इथे जे बघताय तुम्ही ते आहे रेड लिलीचं फूल. याला लाल रंगाची लिलीची फुलं येतात. ह्याला इंग्लिशमध्ये रेड अमेरी लिलीज हे सुद्धा नाव आहे. ही जी फुलं सहसा हिवाळ्याच्या किंवा उन्हाळ्याच्या मिडलमध्ये फुलतात आणि त्याला सहसा दमट वातावरण लागतं आणि पाण्याची खूप आवश्यकता असते. पाणी याला जर रोज दिलं तर ते मध्ये आधी सुद्धा खूप सुंदर फुलं देऊ शकतात. त्यानंतर इथे जे बघताय ते आहे मस्त कढीपत्त्याचं झाड. तर ते पावसामुळे खूप छान वाढलेलं आहे आणि ते सुद्धा एका कुंडीमध्येच लावलेलं आहे. हे गावरान कढीपत्त्याचं झाड आहे. सो तुम्ही बघू शकता, याची पानं खूप बारीक आहेत आणि याला खूप छान वास येतो. तर ते समजायचं की ते गावरानच आहे. आणि याला अशी खूप छान छोटी छोटी रोपं फुटलेली आहेत पावसामध्ये. तर पाहू शकता इथे तुम्ही बघताय, हे आहे छान शेवंतीचं झाड. शेवंतीचं हे पिवळ्या रंगाची शेवंती आहे आणि पांढरीसुद्धा आहे. शेवंतीला सहसा दिवाळीच्या सीझनमध्ये थंडीमध्ये फुलं येतात. पावसामध्ये ही खूप मोठी व्हायला लागली आहे सध्या तरी. तर इथे बघत आहात तुम्ही, हा आहे खाऊच्या पानांचा वेल किंवा विड्याची पानं म्हणतात. हा इथे वेल आम्ही बऱ्याच वर्षांपासून लावलेला आहे. तो सध्या खूप पावसामुळे खूप वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप असं सुंदर हा वेल वाढलेला आहे. ही पानं खायला खूप छान लागतात. आपण घरीही त्याचा मसाला पान बनवू शकतो. इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा वाढलेला आहे वेल हा. आणि हे आहे आमच्या बागेतलं छान मिरचीचं रोपटं. त्याला खूप छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. पद्धतीने आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमधली झाडांची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारची झाडं लावा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.